नमस्कार मित्रांनो, गेल्या कितीतरी दिवसापासून राजकारण हे खूप तापलेलं आहे। विशेष म्हणजे बीड मधून मुंडे ब्रँड संपणार का? भावांचा राजीनामा बहीण मैदानात। मुंडेंचा ब्रँड आता बीड मधून संपणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। चला तर काय आहे ही बातमी आपण सविस्तर बघून घेऊया। मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 8 आमदार हे मुंडे घराण्यातून होते, त्याकडे आपण थोडं लक्ष देऊया। 1980 पासून गोपीनाथ मुंडे 4 वेळा आमदार तर 2 वेळा खासदार राहिले। त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये सलग 2 वेळा पंकजा मुंडे परळीतून विजयी झाल्या। त्यानंतर 2012 मध्ये धनंजय मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी लागली। त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर प्रतिम मुंडे खासदार झाले। त्यानंतर 2014 आणि 24 मध्ये आधी पंकजा मुंडे आणि नंतर धनंजय मुंडेंच्या रूपाने मंत्रिपद मिळाले। पण संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने आरोपपत्रात दाखल केले आणि त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। विशेष म्हणजे देशमुखांच्या हत्या करण्याचे मारेकऱ्यांना उम्मीदाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आणि अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा लागला। मात्र धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ नको घ्यायला होत अशी भावना पंकजा मुंडेंनी व्यक्त केली होती। 2014 आणि 19 मध्ये एकमेकांवर टोकाची टीका करत निवडणूक लढणारे मुंडे बंधू भगिनी लोकसभा निवडणुकापासून एकत्र आले। त्यातच ओबीसी आरक्षणाच्या लढाईत मुंडे बंधू भगिनी एकत्र लढले। मात्र आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा सातपुडा बंगल्यावर धाव घेतली। संकटात आलेले मुंडे ब्रँड वाचवण्यासाठी चर्चा केल्याची माहिती समोर आली। मात्र मुंडे ब्रँड कसा संकटात आला हे आता आपण पाहूया। मुंडे बंधू भगिनींना डावलून पालकमंत्री पद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलं। पंकजा मुंडे बीडचं नाही तर जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं। मुंडेकडील अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद अजित पवारांकडे आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे बॅकफुटवर आले। धनंजय मुंडे प्रमाणे पंकजा मुंडेंचा प्रशासनावर नसलेला वचक सुद्धा झाला। बीड जिल्ह्यात मुंडेंनी आपला वरचष्मा कायम ठेवला होता। मात्र आता बीड मध्येच मुंडेंना आव्हान देण्याचे प्रकार वाढल्याने मुंडे ब्रँड संपणार की नव्याने माधव पॅटर्नची बांधणी करून मुंडे ब्रँड उसळणी घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।